रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे तुळजाप्रिया रोहिणी ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. तर आज अधिक महिन्यामधील चौथा दिवस आहे. तर ह्या निमित्ताने आपण रोज ऐकत आहोत श्री अधिक मास महात्म्य ऐकत आहोत. तर त्यातील आज आपण चौथा अध्याय श्रवण करणार आहोत. तर प्राकृत अध्याय श्रवण करण्याआधी कथासार सांगते. तर तुम्ही कथासार नक्की ऐका संपूर्ण आणि त्यानंतर प्राकृत अध्याय पारायणासाठी खूप महत्त्वाचा असतो, त्याने पारायण घडते. तर तो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंड पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पूर्ण पहा, चुकवू नका. आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करायला अजिबात विसरू नका. तसेच काही सजेशन्स असतील, सल्ले असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया. श्री अधिक मास महात्म्य अध्याय चौथा, कर्मफळाची कथा आज आपण ऐकणार आहोत. श्री भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, पौलवाची कथा आणि गोदानाचे महत्त्व तुला सांगितले. आता या महिन्यात यथाशक्ती पुण्यकर्मे करून काहीतरी वस्तू, वस्त्र, अन्न आणि पात्र वगैरे जे दान द्यायचे ते ब्राह्मणास, गरजूस, जावयास दिल्याने मोठे पुण्य लाभते. माणसाने आपल्या पारलौकिक कल्याणासाठी अधिक महिन्यात भगवान पुरुषोत्तम प्रीत्यर्थ दान देऊन व्रत केले पाहिजे. दान घेणारा कर्म ब्राह्मण सुशील आणि नेहमी समाधानी असावा. तो आपल्या धर्माचरणात पारंगत असावा. केवळ दुसऱ्याच्या द्रव्याची इच्छा करून आशाळभूतपणे वागणारा नसावा. सदाचारी, सद्विचारी आणि सतत संयमाने वागून दुसऱ्याचे कल्याण इच्छिणाऱ्या अशा तेजस्वी संत सज्जन यांना अधिक मासात मुद्दाम निमंत्रण करून त्यांना सन्मानाने दान द्यावे. व्याजाच्या आशेने दुसऱ्यांना धन देणारा एक सावकार, त्याच्यापासून कर्जाऊ रक्कम घेऊन ती परतफेड न करणारा एक कर्जदार आणि त्या कर्जदाराला जामीन राहूनही सावकाराला ती रक्कम न देणारा असा एक जमीनदार, या तिघांच्या मृत्यूनंतर घडलेली एक कथा मी सांगतो, ती नक्की ऐका. तर एकदा एक यात्री ओढ्याकाठी झाडाला घोडा बांधून विश्रांतीसाठी थांबला. त्याने आपले चंबुगाबाळे झाडाच्या बुंध्याजवळ ठेवले. ओढ्यात थंड पाण्याने आंघोळ केली, शिदोरी सोडली, भाकरी खाल्ली आणि थोडी झोपही घेतली. तेवढ्यात झाडावरील एका माकडाने त्या प्रवाशाच्या चंबुगाबाळातील एक लहानसे गाथोडे पळविले. ते प्रवाशाला कळलेही नाही. थोड्या वेळाने तो प्रवासी परत घोड्यावर बसला, आपल्या पुढील मार्गावर निघून गेला. प्रवासी निघून गेल्यावर दुसरा एक माणूस तेथे आला. त्याने हातपाय धुतले, ओढ्याच्या थंडगार पाणी तो प्यायला आणि विश्रांतीसाठी झाडाखाली बसला. तर काय नवल, झाडावरील माकडाने पहिल्या प्रवाशाचे जे गाथोडे पळवले होते ते सोडून पाहताना माकडाच्या हातून जे निसटले आणि त्या दुसऱ्या माणसाच्या डोक्यावर पटकन पडले. हे काय, तो माणूस आश्चर्याने पाहू लागला. बापरे, सोने नाणे! दैवाचीच विचित्र लीला, देवाची देणगी. त्याने झाडावर पाहिले. ते माकड वाकुल्या दाखवीत तिथून पळून गेले. मग त्या माणसाने इकडे तिकडे बारकाईने पाहिले तर तेथे कोणीच नव्हतं. झटकन त्याने ते गाथोडे धोत्रात बांधले आणि तो पटकन तेथून दूरवर निघून गेला. तेवढ्याच तिसरा एक इसम त्या ओढ्यावर आला. त्याने आंघोळ केली. तो भाकरी खात शांतपणे बसला. मग तो पहिला घोडेस्वार प्रवासी दौडत तेथे आला. धापात टाकीत घाबरेपणाने त्याने त्या भाकरी खाणाऱ्या इसमाला विचारले, काय हो, माझे एक गाठोडे इथे पडले होते, ते तुम्ही पाहिले का? घेतले असेल तर ते देऊन टाका. थोड्या वेळापूर्वीच मी येथे थांबलो होतो. नाही बुवा. कसले गाथोडे? ते मी कशाला घेऊ? काय होतं त्या गाथोड्यात? तोंडाचा घास घोटाळवीत तो इसम बोलत होता. चोरा, मलाच प्रश्न विचारतोस? दुष्टा, त्या गाथोड्यात माझी 12 वर्षाची कमाई होती, सोने नाणे. थोड्या वेळापूर्वीच मी इथे विश्रांती घेत पडलो होतो आणि आवरण्याच्या घाईत ते माझं गाथोडे इथेच पडलं.
कोसभर दूर गेल्यावर माझ्या ते लक्षात आलं. मग मी परत इथे आलो. पाहतो तर तू ते काही नाही. माझं ते गाथोडं तूच घेतलं आहेस. बऱ्या बोलानं ते माझं मला परत दे. नाहीतर बघ, जीवच घेईन तुझा. घोडेस्वार असा हातघाईवर येऊन त्या इसमाला दम देत होता. भाकरी खात बसलेला इसम त्या घोडेस्वाराला विनंती करून सांगत होता, नाही हो, मी तुमचे कसले गाथोडे ते मुळीच पाहिले नाही. माझा झाडा घ्या. झाडाला बांधून चोप देईन, मारून टाकीन तुला. माझे धनाचे गाथोडे तूच घेतले आहेस की नाही बोल. नाहीतर तो प्रवासी त्या इसमाच्या अंगावर धावून गेला. त्याने त्या इसमाच्या मानेला विळखा घातला. मग मात्र तो इसम उठला. त्या दोघांची झटापट चालली. आरडाओरड, शिवीगाळ, राणे सारे रान गरजले. घोडा खिंकाळू लागला. झाडावरील माकडे चिची करून उड्या मारू लागली. एकच गोंधळ उडाला. मेलो मेलो, देवा धाव रे, देवा धाव रे. मेलो. तो इसम किंकाळ्या फोडीत होता. घोडेस्वार प्रवासी त्या इसमाचे नरडे दाबत होता. दे माझे गाथोडे. नेमके त्याच वेळी आकाशमार्गे नारद मुनींची स्वारी तेथून चालली होती. त्यांनी आश्चर्याने तो देखावा पाहिला. त्यांना त्या ओरडणाऱ्या इसमाची खूप खूप दया आली. तो देवाला हाक मारित होता, देवा धाव रे. पण देव कुठे होता? नारद मुनी लगबगीने वैकुंठात आले. त्यांनी मला म्हणजेच श्री विष्णूंना ओढ्या काठावरील तो सारा प्रकार सांगितला आणि ते म्हणाले, प्रभू, तुम्ही दिनांचे दुबळ्यांचे कैवारी आहात ना? त्या आडदांड राक्षसाने भाकरी खात बसलेल्या गरीब इसमाचा गळा धरला आहे. तो इसम तुमचा धावा करतो आहे आणि तुम्ही, तुमची दया क्षमा कुठे गेली आहे? मी हसून म्हणालो, नारदा, अरे करावे तसे भरावे. या न्यायाने त्या ओढ्याकाठी तो तसा प्रकार चालला आहे. त्या बाबतीत मी काहीच करू शकत नाही. जे होत आहे ते व्हायलाच पाहिजे होतं. पूर्वीजन्मीचा त्यांचा तो खेळ आहे. श्री विष्णूंनी नारदाला त्या गोष्टींचा उलगडा केला. तो असा, त्या ओढ्याच्या काठावर मध्येच आलेला तो दुसरा प्रवासी म्हणजे पूर्वजन्मीचा तो एक सावकार होता. तिसरा भाकरी खात बसलेला गरीब इसम हा पूर्वजन्मीचा कर्जदार होता. आणि जो पहिले घोडेस्वार होता तो प्रवासी पूर्वजन्मी या गरीब इसमाचा जामीनदार होता. सावकार मध्येच आला. त्याने कर्जाऊ दिलेली पूर्वजन्मीची रक्कम त्याला सहजच मिळून गेली. अचानक धनलाभ झाला. त्याला खूप आनंद झाला. तो तिसरा गरीब इसम त्याच्याने पूर्वजन्मी सावकारापासून कर्जाऊ घेतलेली रक्कम परत फेडता आली नाही, म्हणून त्याला या जन्मी असा भरपूर मार खावा लागला. आता तो घोडेस्वार प्रवासी पूर्वजन्मीचा त्यांचा जामीनदार त्याला या जन्मी 12 वर्षे कमाई करून धनाचा साठा करून त्या सावकाराची रक्कम अशा रीतीने भरून द्यावी लागली. तो त्या गरीब कर्जदाराला मारणारच. तेव्हा नारदा, ही ज्याच्या त्याच्या कर्मफळाची कथा आहे. यामध्ये देव आणि दैवत काहीच करू शकत नाही. आणि विशेष म्हणजे या जन्मीचे ते तिघही वाटसरू पूर्वजन्मी ब्राह्मण होते. म्हणून म्हणतो की ब्राह्मणांनी दुसऱ्याला धन देऊन व्याजाची आशा धरू नये, दुसऱ्यापासून कर्जाऊ का होईना द्रव्य घेऊ नये आणि फुकटचा मोठेपणा म्हणून कोणाला जामीन राहू नये. सदाचारी आणि समाधानी असे ब्राह्मण दान देण्यास आणि घेण्यास पात्र ठरतात. अशा ब्राह्मणांना संत सज्जनांचा किंवा जावयाला दान देणे म्हणजे अधिक मासातील मोठेच पुण्यकार्य आहे. स्वतःचा आधार धर्म पाळून कठोर तपश्चर्या करणाऱ्या पौलव्य ऋषींना देवसुद्धा भ्याले. त्यांनी गायीच्या शरीरात प्रवेश केला. म्हणून या अधिक मासात देवांपेक्षाही ऋषी, ब्राह्मण, संत सज्जन आणि गोमाता यांना फार महत्त्व दिले जाते. यासंबंधी ऋग्राजाची कथा 5व्या अध्यायात आपण श्रवण करणार आहोत. तर इथे 4था अध्याय हा समाप्त होतो. आता आपण प्राकृत अध्याय घेणार आहोत. तर ज्यांना पारायणाची इच्छा आहे आणि नाही जमते तर त्यांनी हा
अध्याय संपूर्ण श्रवण केला तरी चालेल. आता आपण सुरुवात करूया. अध्याय 4 प्राकृत. प्रथम श्री गणेशाला वंदन करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. जय अयोध्यावासी श्रीरामा. चराचराचा फलांकित द्रुमा. सदा सर्वदा तमनामी प्रेमा. देनाम महिमा पतितापैः. तोडोनिया भवपाशबंधन. अखंड घडो मज भजन. हेची देई कृपा दान. वरदाने आपुलिया. आता ऐका श्रोते जन. मल महात्म्य आख्यान. जे आचरलिया घडे पुण्य. करा श्रवण भावार्थे. श्रवण केलिया सतत. व्रताचे फळ होय प्राप्त. दान पुण्य न घडे जरी तप. तरी घ्यावे माप श्रवणपंथी. या मलमासाचे ठाई जाण. करावे गो ब्राह्मण सेवन. म्हणून लक्ष्मी प्रति नारायण. करी कथन तेची ऐका. जया इच्छा वाटे अंतकरणी. पापाची झाली पाहिजे धुनी. तरी पूजावे ब्राह्मणाला गुणी. अगत्य करुणी मलमास. तरी ते ब्राह्मण असावे कैसे. इही लक्षणी जाण ऐसे. ऐकतांची संशय निरसे. मनी ठसे प्रबोधू. मुख्य ब्राह्मणांचे लक्षण करावे षटकर्म आचरण. अध्ययन अध्यापन उपासन अग्नीचे. तपश्चर्या करावी जाण. सुशीळवरी संध्या स्नान. करुणी नसावे लोलुप्तपण. संतुष्ट मन असावे. असंतुष्ट द्विज नष्ट. असंतुष्ट असलिया वरिष्ठ. तरी तो न म्हणावा श्रेष्ठ. ऐसे स्पष्ट वेद बोले. म्हणून लक्षणयुक्त ब्राह्मण. तेची श्रेष्ठ चहुवर्णा ते जाण. आता ऐका आणिक कथन. वर्तती कैसेनी ब्राह्मणा ते. जे करीती अश्वसेवन. उपरजिती इतरा लागून. युद्ध हव्यास मनी धरून. करीती सेवन नृपाचे. तेथे कैचे संध्या स्नान. न घडे षटकर्म आचरण. तरी तो क्षत्रिय धर्म पूर्ण. तोही संपूर्ण नसे पैही. अश्व उपरजिती निजांगे. ते करीती संसार सांगे. तेथेही अश्व विक्रय आंगे. न घडे सांगतया ते. म्हणून क्षत्रिय धर्मी ब्राह्मण. ते पूजना योग्य नव्हे ती जाण. आता ऐका दुसरे लक्षण सांगतो जाण ब्राह्मणांचे. पशुसेवा निरंतर करून. जे करीती वाणिज्य कर्म आचरण. धन मिळविती भांडे करून. ते वैश्य जाण म्हणावे. त्यावरी रसक विकय. धृतमधुल वनादी पाहे. धृतमधु संचय आहे. तुळ राशी अपार. नाना वस्तुजात संग्रह करून करी जो विक्रय. तो वैश्य धर्म ब्राह्मण पाहे न साहे प्रतिग्रही. ऐसे कर्म ब्राह्मण आचरिता. तरी तो वैश्य बोलिजे तत्वता. ब्राह्मणपणाची वार्ता बोलू नये जानपा. पशुसेवा करून नित्य कृषिकर्मा ते आचरत. तेनेच योग संसार कृत्य चालविती निरंतर. तेथे स्नान संध्या ते कैची. अष्टोप्रहर चिंता कृषीची. होय न होय तयाची. करणे घडे तया ते. म्हणून ऐसे जे का ब्राह्मण. ते शूद्र ऐसे म्हणावे जाण. पतिग्रह तया लागून. न द्यावा जाण धर्मिष्ठे. आता पर घातकर्मे करी. नीच यातीची संगती धरी. वाट पाडोनी वस्तू हरी. जीवे मारी प्राणिया. चौरकर्मे करुनी जाण. उदरनिर्वाह चालविया आपण. दुसऱ्यांचे द्रव्य अभिलाषून. उपार्जन चालवी जो. करिता अभिलाष द्रव्याला. बहुत मनी संतोषला. म्हणे आज लाभ मोठा झाला. पुढे तयाला सुटका कैची. ऐसा न करी जो विचाराते. आणि अनन्य कर्मी प्रवर्ते. भक्षाभक्षणे चित्ते. कृतज्ञता सदावसे. नाही संध्या नाही स्नान. नाही पितरांचे तर्पण. तेथे कैच्या धर्म आणि दान. पर्वकाळ धर्म तोही नेणे. पापद्रव्य सांचले साची. सेवा करी नित्य कुटुंबाची. परी नेणे स्वधर्माची. नित्य पापाची वासना.
नित्य अनित्य क्रिया पाही ठाऊके नसे जया हृदयी, तरी तो ब्राह्मण ऐसा पाही द्विपाद पशु बोलीजे. जो ब्राह्मणांचे ऋण घेऊन पुन्हा न देत तया परतुनी, मोठा लाभ झाला म्हणून निजमनी हर्षित. तरी ब्रह्मस्वहरणा ऐसे पाही, मारक विष दुसरे नाही घेऊन नेऊन घाली अपायी रवरव नरकांत पै. आधीच ब्रह्मस्व मारक त्याहीवरी कृतघ्न मारक देख. द्रव्यावरी जो सदा आसक्त पोट न खाय अन्नाते. ऐशियाचे ऋण घेऊनी जो न देई मागू त्यानी, तरी तो पचे नरक भुवनी परी सुटका तया लागुनी असे नाम. येच विषयी इतिहास ऐक होऊनी सावकाश, पुराणांतरी संमतास पहावे बरे आदरे. ऋणवैर आणि हत्या हे तो न चुके सर्वथा, म्हणून दृष्टांतासी कथा आकर्णवू बरी. कोणी एके देशीचा ब्राह्मण क्षत्रिय धर्मी परम निपुण, अश्वावरी आरूढोन विदेशा लागुनी तो गेला. घरी कुटुंब असे सर्वही परिधनाशा करुनी जीवी. वरी शूरत्वाची उर्मी पाही अंगी बैसे तयाच्या, म्हणून पातला विदेशा धना लागी चालली वयासा. वर्षे क्रमिली 12 द्रव्य आशा बहुतची, धनाशा धरुनी बहुत उपरजिता झाला नूपनात. धन मिळविले बहुत एका गणती तयाची, सुवर्ण नाणे 700 द्रव्य झालेसे निभ्रांत. मग मनी उपजला हेत गृह आशा चित्तांत उद्भवली. निरोप घेऊन माघारी परतता झाला निज मंदिरी. तव मार्गी काय झाली परी तेची निर्धारी ऐकिजे. दूरदेशी विदेश पंथ मार्ग क्रमी दिवस बहुत. येता येता एका मार्गात स्नाना ते उतरे मध्यान्नी. वारू उभा करून तेथ वस्त्रे फेडून समस्त एक जरा उपासोनी तेथ स्नान करीत बैसला. स्नान संध्या वरचे वरी करुनी सोडिली सिदोरी. तांबूल घेऊन वरचे वरी परिधान करी लगबगे. लगबग झाली जाण्याची, मनी आस उद्भवली कुटुंबाची. म्हणे आजच भेट घेऊ तयेची, परी गाथोडी धनाची. विसरला बैसून अश्वावर पाही, निघता झाला लवलाही. द्रव्य आठवून तयाचे हृदयी, हर्षे पाही विसरला. तो गेलिया मागे जाण एकपांथिक बैसला. येऊन तयाने निखरता ठिकाण सापडले धन अनायासे. मग उठोनी अति तांतडी निघता झाला लवड सवडी. म्हणे पुढे करावी परवडी, स्नान आणि उपहारू. म्हणून तो पंथ क्रमित तवा आणि एक शूद्र तेथ. येऊन या बैसत सिदोरी सोडित भक्षावया. इकडे मार्गी जाता अश्वावरी, स्मरण करीतो अंतरी. तव द्रव्य न दिसे पदरी, विसर निर्धारी मज झाला. म्हणून तैसाची अश्व पीठित येता झाला पूर्वस्थळाते. जेथे केले असे स्नाना ते आला तेथे लगबगे. तो तेथे शूद्र असे बैसला पाहून तया ते बोलता झाला. तुम्ही तेथे केदवा आला ते आम्हाला सांगिजे. तव शूद्र बोले ते समयी क्षण एक अवकाश झाला पाही. मग तो म्हणे या ठाई धन तुझ सापडले पै माझे. शूद्र म्हणे मी नेनी सर्वथा तुझा द्रव्यार्थ केवता. येरू वदेश तसा आता द्रव्यार्थ माझे सुवर्ण. ते तुवा अभिलाशिले माझे मज देता भले. नाही तरी जासी वदिले मज हस्ते पापिष्टा. येरू आणवा आहे ते समयी, मग म्हणे माझा झाडा घेई. महापुरुषा तू ठवणे काही, विसरलासी धनाते. ऐसा कलह उभयता होत असे हो तत्वता. शूद्राजवळी न देखे तत्वता. मग प्रवर्तला घाता तयाची. मग तया ते म्हणे ते वेळे बरे झाले ते बरे झाले. परी मी संतोषे आपुले अर्धभाग देतो तुंते. अरे माझी 12 वर्षाची कमाई तू अभिलाषू नको या ठाई. येरू आन वाहुनी म्हणे नाही, नेत्री पाही देखिले म्या. मग सक्रोध होऊन अंतर वस्त्रे पुसुनी खडगधार. तात्काळ तयाचे शरीर छेदिता झाला पै. क्षतेक्षीण होऊनी अंतरी म्हणे आता केवता जावे घरी. मुख स्वकुटुंबाते केवी दारू, तरी म्हणून माघारी मुरडला. इतुका वृत्तांत येथे झाला पहा. लाभ कवनाला कवन मेला. ऐसी ते असे विचित्र लीळा
पुढे कथेला अवधान द्यावे. अंतरिक्ष जाता नारद मुनी इतुका वृत्तांत देखिला नयनी. मग तैसाच वैकुंठा लागून त्वरे करुणी पातला. भावे नमिला देवराना इही मस्तक ठेविला चरणा. पुसते झाले आगमना कोठून येणे पै झाले. नारद म्हणे हो घन निळा फिरत फिरता आलो भूतळा. परी तेथे देखिजे लीळा ती दयाळा अवधारी. मग सविस्तर कथन झाले ते कधी ब्रह्मनंदन म्हणे लाभ कवना लागून आणि मरण कवन पावला. ऐसे अन्यायाची परवडी तू निरखेसी की आवडी. हे जगा माझी तुझी प्रीती बरी न दिसे गोविंदा. तू तव त्रैलोक्याचा नाथ हा अन्याय नसे अवगत. ही तव करणी अद्भुत बरी न दिसे तुझ लागी. ऐकोन या मुनीचे वचन हासे आले जनार्दना. म्हणे हा अपराध माते जाना न लाववा. दयानिधे हे तो ज्याची करणी जैसी भोगिती जाण हो तैसी. हे दूषण ठेविता आम्हासी जाणून होसे अज्ञान. आता ऐकिजे कथन ऋण आणि हत्या जाण. न चुके कवना लागून तेची कारण अवधारी. जया ते प्राप्त झाले जे धन तो पूर्वी होता सदन. तयापासून घेतला धन मेला शूद्रतेने पै. जयाने मारिले शूद्रासी तो जामीन झाला होता त्यासी. वायदा भरता दिवसा दिवसी नेदी द्रव्यासी मागता. मग त्या सावकारीत तगादा जमिनी मागे लाविला सदा. येरू पेटलासे द्वंद्वा परी तो नुसदा नायके. मग देण्याची काळजी भारी न सोसेची निर्धारी. म्हणून पोटी घातली सुरी प्राण निर्धारी तेने दिधला. प्राण निर्धारी तेने दिधला. आता जो होता सावकार तोची द्रव्य घेऊन गेला समग्र. ज्याचे गेले तो होता जामीन थोर. म्हणून प्रकार हा झाला. आपली जामीन नगत उगवून शेकी त्याचाही घेतला प्राण. पूर्वी त्याचे घरी सुरी घेऊन तिथला होता प्राण पैतेने. तोची अंतरी साधून वैर खडगे तोडिले तयाचे शिर. हात बोल कवनावर सांगा मुनी निर्धारी. ऐकून विष्णुमुखीची वाणी तटस्थ झाला नारद मुनी. मग नमस्कार करुणी ऊर्ध्वपंथे तो गेला. ऐसी हे दृष्टांती कथा बरवी श्रोती याते निवे दिली आघवी. या लागी जीवी गोष्टी धरावी सरती करावी वचनी हे. आदी ब्राह्मणांचे घेऊ नये ऋण घेतलिया न ठेविजे जाण. ते तो अपायाचे कारण होय निसंतान ते पैतेने. असो आता हे मागील कथन आठव देतो तुम्हा लागून. मागे निवेदिला ब्राह्मण धर्म जाण सर्वजनी परिसीला. तरी म्हणाल कैसे कथन परिसी जे व्यास वचन. माझे पदरीचे न होती जाण श्लोक जाण पुराणीचे. ऐसिया श्लोकाधारे करून केले ब्राह्मण धर्माचे निरोपण. म्हणून न ठेवाजी दूषण मज लागुनी स्वामिया. ग्रंथगर्भी असे भाव जैसा तरी वदावा लागे मग तैसा. तरी ब्राह्मण पाहिजे कैसा तेही दशा अवधारी. इही लक्षणी पाचारुनी ब्राह्मण तयाची पूजा अगत्य करून. मग यथानुशक्त्या दावे दान अपूपन्ना कृतेसी. कृत शर्करायुक्त पाही दशक वरी तीनही. दक्षिणेसहित बरवी घृतयुक्त तै दीजे. वापी कूप सरोवर जीवन तेथे कराव्या प्रात स्नान. ऐसे मासवरी करिता जाण हे घडे पुण्य ते ऐका. गंगा यमुना सरस्वती पाही ते प्रयाग स्नान घडे देही. वरी ब्राह्मण पूजा बरवी स्नेहे करावी आदरे. तेने पुण्य करुणी जाण होय पापमाळाचे क्षाळनो. अपमृत्यू गडांतर दूर होऊन वैकुंठ भुवन तो पावे. राजा हो अथवा रंक सर्वास लाभ समान देख. यदर्थी संशय आणिक न धरावा देख मानसी. काळे करुणी तीर्थाचे फळ शरीर शक्ती यात्रा सफळ. द्रव्यशक्ती यज्ञांचे फळ सेवा फळ ब्राह्मणाची. ब्राह्मण सेवा फळे तत्काळ अतृप्त भोजन घालिता सकळ. आशीर्वाद देती सुफळ तोची फळे भाविका. म्हणून देवाचे मुख ते ब्राह्मण जाणीजे देख. या लागी सेवा अधिक मासा माझी निर्धारे. क्वचित वेदमंत्रोच्चारी क्वचित पुराणज्ञ जरी. तरी घेतला शास्त्र आधारी दान अधिकारी असे तो.
ऐसा इतिहास बरवा, निवेदिला तुम्हा सर्वा. येथे संशय न धरावा, शास्त्री घ्यावा प्रत्ययो. स्वस्ति श्री अधिक महात्म्य. ब्रह्मांड पुराण संमत मनोहर सुत विरचित चतुर्थोऽध्यायः. चतुर्थोऽध्याय गोडः. ओवी संख्या सगळी 97 होती ह्या अध्यायामध्ये. येथेच चौथा अध्याय समाप्त होतो. इति चतुर्थोऽध्यायः. येथेच आपला अध्याय समाप्त होतो. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण 5वा अध्याय ऐकणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय टाईप करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.